मी कुणाच्या तरी सांगण्यावरून उभा राहिलोय किंवा मला कुणीतरी जाणून बुजून उभं केलंय असं जरा जरी कुणाला जाणवलं तर मी साऱ्या गावासमोर नाक घासून अश्विनी देशमुखांना पाठिंबा द्यायला तयार आहे असं खुलं आव्हान देत अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी स्वरूपानंद देशमुख यांनी आपला अर्ज कायम ठेवत मस्साजोग सरपंच पदाची पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता संपवून टाकली। त्यामुळे अश्विनी देशमुख विरुद्ध स्वरूपानंद देशमुख या लढतीकडे आता साऱ्या महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलंय। पाहुयात यावरचा स्पेशल रिपोर्ट, सहानुभूतीची लाट की जनसंपर्काला साथ, कोण होणार मस्साजोगचा सरपंच। नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहताय एलिस मराठी। बीड जिल्ह्यात 16 सरपंच आणि 72 सदस्य अशा एकूण 88 रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आणि मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येनंतर त्यांच्या जागी कोण सरपंच होणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलं। संतोष देशमुखांना न्याय मिळवून देण्यासाठी न्यायालयीन लढाई लढत असलेले त्यांचे बंधू धनंजय देशमुख किंवा त्यांच्या कुटुंबापैकी कोणी सदस्य ही निवडणूक लढवणार का अशी चर्चा सुरू झाली। ही जागा सर्वसाधारण जागेसाठी असल्यानं महिला किंवा पुरुष कुणीही उभं राहू शकतं। अखेर देशमुख कुटुंबानं संतोष देशमुखांच्या पत्नी अश्विनी देशमुखांना निवडणुकीत उतरवण्याचा निर्णय घेतला आणि संतोष देशमुखांच्या कार्याच्या सन्मानासाठी ही निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न सुरू केला। मात्र 7 ते 13 एप्रिल या अर्ज भरण्याच्या कालावधीत अनेकांनी या जागेसाठी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर ही पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता धूसर होऊ लागली। अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच 17 एप्रिलला संजीवनी देशमुख, पंजाब देशमुख, करुणा देशमुख यांनी आपापले अर्ज माघारी घेतले खरे, पण स्वरूपानंद देशमुखांनी आपला अर्ज कायम ठेवत ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता संपवून टाकली। आता निवडणूक रिंगणात उरलेत 2 उमेदवार, अश्विनी देशमुख आणि स्वरूपानंद देशमुख। संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत निवडणुकीपासून दूर राहून पतीला न्याय कसा भेटेल हे पाहिलं पाहिजे असा सल्ला स्वरूपानंद देशमुखांनी यापूर्वी अश्विनी देशमुखांना दिला होता। संतोष देशमुख यांच्या न्यायिक लढाईत आजही सारं गाव त्यांच्या पाठीशी आहे आणि उद्याही ते राहील। संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना जोपर्यंत शिक्षा होत नाही तोपर्यंत आमचं गाव एकत्र आहे, त्यांना न्याय मिळवून देण्याचा सर्व ग्रामस्थांचा उद्देश असल्याचंही त्यांनी म्हटलं होतं। मात्र निवडणुकीत उतरण्याच्या मुद्द्यावर बोलताना लोकशाहीमध्ये प्रत्येकाला निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे, त्यामुळे ही निवडणूक आपण लढवणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं। आता तर त्यांनी मी कुणाच्या तरी सांगण्यावरून उभा राहिलोय किंवा मला कुणीतरी जाणून बुजून उभं केलंय असं जर कुणाला जाणवलं तर मी साऱ्या गावासमोर नाक घासून अश्विनी देशमुखांना पाठिंबा द्यायला तयार आहे असंही म्हटलं। अनेकदा आम्हाला दिसला त्या ठिकाणी आज मात्र त्यांच्याच पद्धतीवर निवडणूक लढवत आहेत, जे की त्यांनी संतोष देशमुख यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी निवडणूक लढवते असं सांगितलं। का 9 डिसेंबर 2024 ला संतोष देशमुखची हत्या झाली, त्यावेळेस आम्ही सगळ्या गावकऱ्यांनी मिळून तो लढा उभा केला। त्यामध्ये आम्ही आग्रही होतो, तुम्ही ते बघितलं बी असेल, प्रत्येक आंदोलनात आम्ही म्हणजे पुढल्या स्टेजवर होतो, पहिल्या रांगेत बसत होतो। आम्ही कुठल्या गोष्टीचा विचार केला नाही, त्यावेळेस आम्ही कुणाला भेलो नाहीत किंवा आम्ही आमच्या कुठल्या गोष्टीचा विचार केला नाही। आम्ही फक्त संतोष देशमुखला न्याय कसा मिळेल ह्या भूमिकेत आम्ही राहिलो आणि आज बी आहोत आणि उद्या बी आम्ही त्याच भूमिकेमध्ये असणार आहे। परंतु न्यायालयीन लढाई वेगळी आणि राजकीय लढाई वेगळी। राजकीय लढाईमध्ये आमचं असं मत होतं, माझं मत म्हणजे माझ्यासोबत जे गावकरी होतं त्यांचं असं मत होतं की संतोष देशमुखच्या कुटुंबानं राजकीय लढाईत उतरायला नाही पाहिजे। त्यांनी त्यांच्या न्यायालय जोपर्यंत प्रक्रिया पूर्ण होत नाही तोपर्यंत त्यांनी त्यांची न्यायालयीन लढाईच लढायला पाहिजे। राजकारण हा गावावर सोडून द्यायचा विषय होता, जो येईल तो येईल, जो पडल तो पडल, सगळं गाव त्यांच्या मागं होतं, आज बी आहे आणि उद्या बी राहील। अखेर स्वरूपानंद देशमुखांनी आपला अर्ज कायम ठेवत ही निवडणूक बिनविरोध होण्याची संतोष देशमुख यांच्या कुटुंबाची अपेक्षा फोल ठरवली आणि मस्साजोगमध्ये अश्विनी देशमुख विरुद्ध स्वरूपानंद देशमुख असा सामना रंगण्याची खात्री पटली। आता अश्विनी देशमुख आणि स्वरूपानंद देशमुख या दोन्ही उमेदवारांची राजकीय कारकीर्द जाणून घेऊयात
ग्राफिक्सच्या माध्यमातून. अश्विनी देशमुख यांची राजकीय व सामाजिक कारकीर्द 2017 ते 2022 5 वर्षे मस्साजोगच्या सरपंच, 2011 ते 2017 5 वर्षे मस्साजोगच्या उपसरपंच, बाजार समिती सदस्य म्हणून काम, संतोष देशमुखांनी सुरू केलेली जलसंधारण, वृक्षारोपण आदी विकास कामं सुरू ठेवण्यावर भर. स्वरूपानंद देशमुख यांची राजकीय व सामाजिक कारकीर्द. संतोष देशमुख यांच्या विरुद्ध लढवली होती निवडणूक. मागील सरपंच पदाच्या निवडणुकीत 9 मतांनी पराभूत. मस्साजोगमधील जुने जाणते राजकारणी, चांगला जनसंपर्क, गावातील अडीअडचणी सोडवण्यावर भर. या पोटनिवडणुकीत 2284 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. 18 महिन्यांचा कालावधी या निवडणुकीत निवडून येणाऱ्या सरपंचाला मिळणार आहे. येत्या 28 एप्रिलला मतदान होणार आहे, तर 29 एप्रिलला मतमोजणी होणार आहे. एकूणच काय तर अश्विनी देशमुख विरुद्ध स्वरूपानंद देशमुख यांच्यातला हा सामना सहानुभूतीची लाट की जनसंपर्काला साथ या मुद्द्यावर रंगणार आहे. मस्साजोगचा सरपंच कोण होणार हे निकाला दिवशीच स्पष्ट होणार आहे. तुम्हाला काय वाटतं? अश्विनी देशमुख की स्वरूपानंद देशमुख? व्हा व्यक्त आणि पाहत रहा LS मराठी.